बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे, म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा। आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, लोकांनी चांगले म्हणावे म्हणून कार्य केले की माणसाच्या मनात अहंकार उत्पन्न होतो आणि तेच अहंकार माणसाचं कार्य थांबवतो, म्हणजे माणसाची प्रगती खुंटवतो। आणि जो माणूस फक्त लोकांचं भलं व्हावं हा उद्देश ठेवतो, तो स्वतःची आणि कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा प्रगती करतो। लोकांनी चांगले म्हणावे म्हणून जो माणूस कार्य करतो त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो आणि तो सामाजिक कार्य करणे सोडतो। आणि जो माणूस लोकांचे भले व्हावे या उद्देशाने कार्य करतो, उद्देशातून कार्य करतो आणि अहंकार बाळगत नाही, त्याची प्रगती होते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुण हे सामाजिक कार्य करत होते। ते चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत होते। त्या दोघांचंही सामाजिक कार्य करत असल्यामुळं त्या दोघांचंही नाव झालं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्याच्या वार्डामध्ये, गावामध्ये त्याचं नाव झालं। ते दोघंही नाव झाल्यामुळं एकाला मात्र अहंकार निर्माण झाला। अहंकार, गर्व, गुमान किंवा माझ्याशिवाय दुसरे होत नाही, असं नाही तसं नाही, त्याच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या सर्वाला श्रेष्ठ म्हणू लागला। आणि कोणाच्या कार्यक्रमाला जाणं, कुठं काही अडीअडचणींना धावून जाणं, म्हणजे गर्व गुमान जास्त करू लागला। त्याचा परिणाम त्याची प्रगती फुटली आणि जो गर्व गुमान न मानता प्रामाणिक कार्य करू लागला, कोणाच्याही सुखा दुःखात सामाजिक कार्यक्रमात जात होता, त्याची प्रगती झाली। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढं, ज्या कोणास सामाजिक राजकीय क्षेत्रात किंवा तो करत असलेल्या कार्यात प्रगती करायची असेल, त्यांनी गर्व गुमान अहंकार सोडावा आणि स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची आणि तो करत असलेल्या कार्यात प्रगती करावी। एवढं ठिकाणी सांगितलं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं हे तुमच्या कामाचा नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। एवढं ठिकाणी सांगितलं। धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल।